फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 28वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण केमिस्ट्रीचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजेच अणूची संरचना, हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत. आपण कोणत्याही एक्झामला बघितलं ना, अगदी राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, आपल्याला दोन्हीकडे प्रत्येक पेपरला या टॉपिकवरती एक तरी प्रश्न हा असतोच. ठीक आहे, जसं की मग बघा, आपण साऊंड पाहिलं, लाईट पाहिलं, प्रत्येक वर्षी प्रश्न आहेत. ठीक आहे, मग आता प्रश्न विचारले कुठून जातात? आता विचारले जातात 11वी-12वीमधून. सिमिलरली हा सुद्धा असाच टॉपिक आहे, दरवर्षी प्रश्न विचारला जातोय. मग याचं आपण प्रिपरेशन कुठून करायचं 11वी-12वीमधून. कन्फर्म नक्की करायचं का? कारण आपल्याला 8वीपर्यंत 8वीच्या बुकमध्ये हा जो टॉपिक दिला आहे तो अगदीच लिमिटेड टॉपिक आहे. ठीक आहे, मग एकतर 9वीच्या NCERTमधून प्रिपेअर करा किंवा 11वीमधून करा. ठीक आहे, पण आत्ता जर का आपण प्रश्न पाहिले ना, तर प्रश्नांमध्ये थोडासा कुठेतरी कल 11वी म्हणजे आत्ता जर का एक प्रश्न मी तुम्हाला सांगितला की त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की जे थॉम्सननी दिलेलं जे ॲटॉमिक मॉडेल आहे ते खालीलपैकी काय एक्सप्लेन करतं, असा एक प्रश्न होता. आणि ऑप्शन होते ॲटॉमिक न्यूट्रॅलिटी आहे किंवा न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम आहे, त्यानंतर ॲटॉमिक स्पेक्ट्रम, हायड्रोजन स्पेक्ट्रम असा एक ऑप्शन होता. मग आता हे जे हायड्रोजन स्पेक्ट्रम आहे किंवा ॲटॉमिक स्पेक्ट्रम आहे हे कुठेही आपल्याला 10वीपर्यंतच्या बुकमध्ये एक्सप्लेन केलेलं नाही आहे. मग हे आपल्याला कुठे एक्सप्लेन केलं आहे? हे डिरेक्ट आपल्याला 11वीच्या बुकमध्ये एक्सप्लेन केलं आहे. सो मग आपल्याला जर का तो ऑप्शन आहे तर आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे की नेमकी ती कन्सेप्ट काय. ठीक आहे, अगदी त्याच वेळी आज आपण जाणार आहोत की हा जो टॉपिक आहे तो आपण NCERT स्टेट बोर्ड असा दोन्हीमधला जो काही कंबाईन करून एकत्रितपणे अभ्यासणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात की नेमकं ॲटम म्हणजे काय किंवा अणू म्हणजे काय. बघा, आपण मॅटर पाहिलेलं आहे. मॅटर बरोबर आहे ना, मॅटर पदार्थ. लास्ट लेक्चरच आपलं झालेलं होतं मॅटरवरती, की ज्याच्यामध्ये आपण त्याच्या स्टेट्स अभ्यासल्या, फिजिकल, केमिकल, क्लासिफिकेशन पाहिलं. आता त्याच्या थोडंसं आतमध्ये जाऊयात. मॅटरच्या थोडंसं आपल्याला आतमध्ये जायचं आहे किंवा अगदी स्पेसिफिक व्हायचं आहे की जो काही मॅटर आहे तो ज्या घटक पदार्थांपासून बनलेला आहे त्या पदार्थांचं स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे, ज्याला आपण म्हणतो आहे ॲटम असं. ठीक आहे, मग बघा, आपण जे काही आपल्या आजूबाजूला वस्तू असतात किंवा ज्या काही आपण आपल्या युजेसमधल्या वस्तू असतात, ऑब्जेक्ट असतात, पदार्थ असतात. ठीक आहे, मग या सगळ्याचा आपण आपल्याला हवा तसा उपयोग करतो. मग हे जे सगळे बनलेले असतात ते एका मूलभूत घटकापासून बनलेले असतात आहे, बरोबर. त्यांच्यामध्ये कोणता तरी एक मूलभूत घटक असतो आणि ते त्या एका मूलभूत घटकापासून बनलेले असतात. कारण जेवढ्या काही लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स आपण पाहतो, ऑब्जेक्ट आपण पाहतो, त्या सगळ्याचे गुणधर्म सारखे असतात का? नाही आहे. त्यांचे कॅरेक्टर सारखे असतात का? नाही आहेत. त्यांचं म्हणजे ज्या काही त्यांच्या प्रॉपर्टीज असतील त्या प्रत्येक मॅटर वाईज, प्रत्येक पदार्थावाईज, त्या प्रत्येक ऑब्जेक्ट वाईज काय होत असतात? बदलत असतात आहे, बरोबर. मग हा जो यांच्यामधले जे मूलभूत घटक आहेत ते सुद्धा कसे असणार आहेत? वेगळे असणार आहेत. मग त्यांच्या ज्या काही या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कशावर ठरत आहेत? तर त्या प्रॉपर्टीज ठरतात हा जो काही यांच्यामध्ये असलेला मूलभूत घटक आहे त्या मूलभूत घटकांच्या प्रॉपर्टीजवरती ठरतात, ज्यालाच आपण इलिमेंट असं म्हणतो. आणि हे इलिमेंट आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये अभ्यासलेलं आहे, बरोबर. मग इलिमेंट म्हणजे नेमकं काय? तर इलिमेंट म्हणजे जे काही पदार्थ आहे त्या पदार्थाचा मूलभूत घटक म्हणजे तो काय झाला? इलिमेंट झाला. ठीक आहे, मग आत्तापर्यंत अशा किती एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे? तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं होतं, आठवत असेल तर बघा. तर जे काही नॅचरल इलिमेंट आहेत तर ते नॅचरल इलिमेंट आहेत 92 एवढे, बरोबर. लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले आहेत ज्यांना आपण आर्टिफिशियल इलिमेंट असं म्हणतो, ते किती आहेत? 27, बरोबर आहे. पण या 27 मधल्या फक्त 26 ना किंवा 26 ना मान्यता मिळाले, 26 कन्फर्म झालेत. आणि असे टोटल ज्यांचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, असे क्लासिफिकेशन झालेले 118 इलिमेंट आपल्याला माहिती आहेत. 119 अजून कन्फर्म झालेला नाही आहे. ठीक आहे, मग या 118 इलिमेंटमधले जर का मी काही इलिमेंट घेतले, आता बघा हा, याच्याकडे जाण्याआधी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, आता एक्झाम्पल मी तुम्हाला असं सांगितलं की हा एखादा सबस्टन्स आहे समजा. ठीक आहे, हा ABC हा एखादा सबस्टन्स आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल घेतलं किंवा हा कोणताही सबस्टन्स आहे असं समजा, X हा सबस्टन्स आहे.
तर याला आपण डिवाईड केलं, पुन्हा पुन्हा डिवाईड केलं आणि जो स्मॉलेस्ट पार्टिकल आपल्याला मिळाला, याचा जो मूलभूत घटक आपल्याला मिळाला तो काय आहे, एक्स हा आहे. ठीक आहे, तो काय आहे, एक्स हा आहे. ठीक आहे, आणि या एक्सला किंवा या एलिमेंटला आपण पुन्हा डिवाईड करत गेलो तर या एक्सच्या डिव्हिजनमधून आपल्याला अगदी स्मॉल एक्स कॅपिटल एक्स असे घटक पदार्थ किंवा असे स्मॉलेस्ट पार्टिकल मिळाले की हे जे सगळे पार्टिकल आहेत ते कशाचे गुणधर्म दाखवत आहेत, याचे गुणधर्म आपल्याला दाखवत आहेत आणि यालाच आपण काय म्हणतो, ॲटम असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचा एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एलिमेंट ठीक आहे, की ज्याचं विभाजन आपण वेगवेगळ्या पार्टिकल्समध्ये करू शकत नाही, म्हणजेच डिफरंट टाईप्स ऑफ पार्टिकलमध्ये आपण त्याला डिवाईड करू शकत नाही. डिफरंट टाईपमध्ये नाही करू शकत, मग सेम टाईपमध्ये करू शकतो का, यस करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो आता, ॲटम असं म्हणतो. आहे बरोबर. मग ह्या कशाचा घटक आहे, एलिमेंटचा. एलिमेंट आपल्याला एवढे सगळे माहिती आहेत, क्लासिफिकेशन झालेले 118 एलिमेंट आहेत. मग या 118 एलिमेंटमधले जर का काही एलिमेंट आपण घेतले, जर का मी असं म्हणाले आपल्याला माहीत असलेले हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, कॅल्शियम आहे किंवा अजून इतर कोणतेही घ्या. ठीक आहे, नायट्रोजन आहे, बरोबर आहे, हे काय आहेत, एलिमेंट आहेत. मग आम्हाला सांगा, हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज, ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज, कार्बनच्या प्रॉपर्टीज, कॅल्शियमच्या प्रॉपर्टीज सगळ्यांच्या प्रॉपर्टी सारख्या आहेत का. जर का आपण असं म्हणालो की हे एकाच प्रकारच्या एलिमेंटपासून बनलेले आहेत तर मग यांच्या प्रॉपर्टीज सारख्या होत आहेत का, नाही होत आहेत का. कारण हे जेव्हा एकत्र येतील तेव्हा यांच्या प्रॉपर्टीज बदलणार आहेत, केमिकल प्रॉपर्टीज बदलणार आहेत, हे वेगळे गुणधर्म आपल्याला दाखवणार आहेत. ठीक आहे, मग यांच्या या प्रॉपर्टीज किंवा यांचे हे गुणधर्म वेगळे असण्यावरती जेव्हा संशोधन झालं तेव्हा प्रत्येक सायंटिस्टनी आपापली मतं मांडली. ठीक आहे, आणि प्रत्येक सायंटिस्टनी या अणूची संरचना किंवा या स्मॉलेस्ट पार्टिकलची रचना मांडली, त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन दिलं आणि अशाच मध्ये काही महत्त्वाचे सायंटिस्ट आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, त्यातला पहिला जर का आपण अगदीच हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडपासून सुरुवात केली तर सगळ्यात पहिल्यांदा जे काही भारतीय किंवा इंडियन जे काही फिलॉसॉफर्स होते किंवा जे ग्रीक फिलॉसॉफर्स होते त्यांच्यामध्ये फार जास्त प्रमाणात या अणूच्या किंवा मॅटरचा जो इनडिव्हिजिबल फॉर्म आहे ना, या इनडिव्हिजिबल फॉर्मबद्दल बऱ्याच प्रमाणात उत्सुकता होती की ते नेमकं कसं असेल, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, कशा पद्धतीने त्यांचे गुणधर्म डिसाईड होत असतील, या सगळ्याबद्दल. ठीक आहे, मग याचं जेव्हा पुढे संशोधन होत राहिलं तेव्हा सगळ्यात पहिले भारतीय फिलॉसॉफर होते ज्यांना आपण महर्षी कणाद म्हणून ओळखतो. मग महर्षी कणादांनी आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं होतं किंवा एक सिद्धांत असा सांगितला आणि त्यामध्ये ते असं म्हणाले की ॲटम जो आहे किंवा ॲटम नाही, एखादा पदार्थ आहे म्हणजे मॅटर जो आहे तो, फॉर एक्झाम्पल महर्षी कणाद असं म्हणाले की एखाद्या पदार्थाला आपण जर का डिवाईड करत गेलो, पुन्हा डिवाईड करत गेलो आणि डिवाईड करतच राहिलो तर एक अल्टिमेट स्टेज अशी येते. ठीक आहे, एक अल्टिमेट स्टेज अशी येते की ज्या वेळे आपल्याला मिळणारा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे का, आपल्याला मिळणारा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आता आपण पुढे डिवाईड करू शकत नाही आणि त्याला कणादांनी नाव दिलं परमाणू असं. काय नाव दिलं, परमाणू असं नाव दिलं आहे. ठीक, इथंपर्यंत हे तर झालं खूप आधीचं. महर्षी कणादांनंतर दुसरेच इंडियन फिलॉसॉफर होते ज्यांचं नाव होतं पखादू कात्यायन. यांनी हाच सिद्धांत सांगितला, पण त्याचबरोबर कणादांनी दिलेला जो सिद्धांत होता, जी थेअरी होती ती थोडी इलॅबोरेट केली आणि ते असं म्हणाले की पदार्थाला आपण जर का डिवाईड करत राहिलो तर एक स्टेज अशी येईल की हा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याचा आपण डिव्हिजन नाही करू शकणार, पण हा जो स्मॉलेस्ट पार्टिकल तयार झाला आहे त्याचा जो एकत्रितपणे एक्झिस्टन्स आहे, म्हणजे ते असे जे स्मॉलेस्ट पार्टिकल वेगळे वेगळे आहेत ते वेगवेगळे स्मॉलेस्ट पार्टिकल एकत्रित येऊन जे काही वेगवेगळे पदार्थ तयार करतात किंवा हे स्मॉलेस्ट पार्टिकल एकत्र येतात आणि नवीन पदार्थ तयार करतात असं आपल्याला सांगितलं कात्यायन यांनी.
ठीक आहे. मग याच सेम एरामध्ये, याच सेम पिरियडमध्ये ग्रीकमध्ये सुद्धा काही फिलॉसॉफर्समध्ये याच्याबद्दल उत्सुकता होती. त्यांच्याच मधला एक सायंटिस्ट होता डेमोक्रिटस नावाचा. ठीक आहे. डेमोक्रिटस आणि त्याचबरोबर ग्रीकमधलाच दुसरा सायंटिस्ट होता ल्युसिपस. या दोघांनी पण असं सांगितलं की आपण जर का सिमिलर स्टेटमेंट म्हणजे निसर्गामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत ते तेवढे सगळे पदार्थ एका अशा स्मॉलेस्ट पार्टिकलपासून बनलेले आहेत की ज्याला आपण पुढे डिवाईड करू शकत नाही, आणि त्या पार्टिकलला त्यांनी नाव दिलं ॲटम असं. आणि ॲटम हा शब्द आला ॲटमॉस या शब्दावरून, की ज्याचा अर्थ अनकटेबल असा होतो. क्लिअर आहे इथंपर्यंत? मी असं म्हणाले, सगळ्यात पहिले महर्षी कणाद, त्यानंतर कात्यायन, त्यानंतर ग्रीक फिलॉसॉफर्स दोन आले, डेमोक्रिटस आणि ल्युसिपस. दोघांनी एकच स्टेटमेंट सांगितलं, असं म्हणाले की निसर्गामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत ते एका मूलभूत घटकापासून बनलेले आहेत किंवा एका स्मॉलेस्ट पार्टिकलपासून बनलेले आहेत की जो कसा आहे अनकटेबल आहे, कापता न येणारा आहे, आणि ज्याला त्यांनी नाव दिलं ॲटम असं. आणि ॲटम हा शब्द आला ॲटमॉस या ग्रीक वर्डपासून. इथंपर्यंत क्लिअर आहे तुम्हाला? हे जे काही सगळं नाही का, हा जो काही सगळं आपण बघतोय, हे जे काही सगळे सिद्धांत बघतोय, हे सगळे सिद्धांत एका फिलॉसॉफिकल कन्सिडरेशनवर आधारित होते. म्हणजे सगळं फक्त काय हे तत्व सांगतायत की असं असेल किंवा असं असेल, यांच्याकडे कोणताही एक्सपेरिमेंटल प्रूफ नव्हता यासाठीचा. आहे बरोबर? पण हे तर म्हणत होते की तो इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे बरोबर. पण मी तुम्हाला इथे इलिमेंट दाखवले, त्या इलिमेंटचे प्रत्येकाचे गुणधर्म तर वेगळे आहेत. म्हणजे हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत, ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. याचाच अर्थ काय, शास्त्रज्ञांना कुठेतरी असं वाटत होतं की नाही, इथे कुठेतरी चुकतंय किंवा यामध्ये काहीतरी असं वेगळं आहे. म्हणजेच शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की जर का हे सांगायचं झालं तर हे सगळे फिलॉसॉफिकल कन्सिडरेशन बाजूला जर का आपण ठेवले, तर 18व्या शतकाच्या शेवटी सायंटिस्टना, शास्त्रज्ञांना इलिमेंट म्हणजेच ज्यांना आपण मूलद्रव्य असं म्हणतोय, त्या मूलद्रव्यांमधला आणि कंपाऊंडमधला डिफरन्स समजलेला होता. कंपाऊंड म्हणजे संयुगे. आहे बरोबर. मूलद्रव्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. आणि कंपाऊंड जर का आपण म्हणालो तर ही मूलद्रव्य एकत्र येऊन जे काही एक पदार्थ तयार करतील, जसं की हायड्रोजन ऑक्सिजन एकत्र आले आणि H2O तयार केलं, हे झालं कंपाऊंड किंवा संयुग. आपण बघितलेलं आहे केमिकल क्लासिफिकेशनमध्ये मॅटरच्या. आहे बरोबर. मग हे सगळं काय झालं, हे काय झालं, फिलॉसॉफिकल कन्सिडरेशन झालं. पण पुढे जाऊन शास्त्रज्ञांना इलिमेंट आणि कंपाऊंडमधला डिफरन्स कळाला. मग त्यांना असं प्रश्न पडला की हे इलिमेंट जे आहेत ते एकत्र काय येत आहेत, एकत्र काय येतात, एकत्र येत असतील कारण ते अनस्टेबल आहेत. बरोबर आहे ना? हे आत्ता मी तुम्हाला सांगते, पण त्यांना त्यावेळी दोनच प्रश्न पडलेले होते की हे जे काही इलिमेंट आहेत ते एकत्र काय येतात, आणि दुसरा असा प्रश्न की ते जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्यांच्यामध्ये बदल काय होतात. आहे ठीक. आणि मग या सगळ्यावरती जेव्हा रिसर्च सुरू झालं तेव्हा आपल्या समोर आले लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, की जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला मेन्शन करून दिलेत मी, सो डोंट वरी, आणि हे तुम्हाला पाठच करायचे. पण हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन तर दिले, पण हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन दिल्यानंतर याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन तर द्यायला हवं ना. ठीक आहे. मग ते प्रॉपर एक्सप्लेनेशन देता आलं नाही. मग ते एक्सप्लेनेशन कोणी दिलं, तर आपला जो पुढचा सायंटिस्ट होता ज्याला आपण जॉन डाल्टन म्हणून ओळखतो. ठीक आहे. जॉन डाल्टनला आपण फादर ऑफ मॉडर्न अटॉमिक थेअरी असं सुद्धा म्हणतो. आता का बरं म्हणणार, फादर ऑफ मॉडर्न अटॉमिक थेअरी असं आपण म्हणतोय. मॉडर्न अटॉमिक थेअरी असं आपण म्हणतोय जॉन डाल्टनला. म्हणजेच डाल्टनने आपल्याला काय दिली, अर्थात ॲटॉमिक थेअरी दिली. मग ॲटॉमिक थेअरी दिली, व्यवस्थित लक्ष द्यायचं. डाल्टननी दिलेली जी ॲटॉमिक थेअरी होती ती कशाच्या आधारावर होती,
पहिला मुद्दा कोणता, सगळ्यांनी काय सांगितलं, ॲटम कसा आहे, इनडिव्हिजिबल आहे. मग डाल्टनचा पहिला आधार होता इनडिव्हिजिबिलिटी ऑफ ॲटम. आणि काय एक्सप्लेन करता आलं नव्हतं की ज्याच्या आधारावरती डाल्टननी त्याची थेरी दिली, एक्सप्लेनेशन हवं होतं लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचं. आहे बरोबर. इनडिव्हिजिबिलिटी ॲटम म्हणजे ॲटमला आपण डिवाइड नाही करू शकत. आणि हे केमिकल कॉम्बिनेशनचे लॉ म्हणजे जर का दोन मूलद्रव्य एकत्र येत आहेत आणि तयार होणारं जे नवीन कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये काय बदल होतोय याच्याशी रिलेटेड दिलेले काही लॉज होते, काही नियम होते. त्या नियमांचं एक्सप्लेनेशन डाल्टनच्या ॲटॉमिक थेरीने अगदी प्रॉपरपणे दिलं. ठीक आहे. मग डाल्टननी त्याची ॲटॉमिक थेरी सांगण्याच्या आधी आपण बघूयात की आपल्याला माहीत असलेलं एक ॲटमचं स्ट्रक्चर काय आहे. मी तुम्हाला म्हणाले की जे एलिमेंट आहेत म्हणजेच हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, या प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. आहे बरोबर. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगळ्या का आहेत, यांच्यामध्ये काहीतरी घटक पदार्थ वेगळे आहेत, कन्स्टिट्युएंट यांचे वेगळे आहेत, म्हणून यांचं काय आहे, प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत. मग आपल्याला माहीत असलेलं नॉर्मल ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे, तर एक सेंटरला हा न्यूक्लियस, क्लिअर, आणि इकडे बाजूनी या ज्या ऑर्बिट आहेत त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन काय करतायत, फिरतायत. आहे बरोबर इथंपर्यंत. मग या ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन फिरतायत हे आपल्याला माहिती आहे. मग काय झालं, आपल्याला कोणते कोणते पार्टिकल माहिती आहेत, प्रोटॉन माहिती आहेत, न्यूट्रॉन माहिती आहेत, की जे दोघे कुठे असतात, न्यूक्लियसमध्ये असतात, केंद्रकामध्ये असतात. आणि बाजूनी कोण फिरतायत, बाजूनी फिरतायत इलेक्ट्रॉन. मग हे तीन पार्टिकल आपल्याला माहिती आहेत, म्हणजेच या तीन पार्टिकल्समध्ये असलेलं काहीतरी कंपोजिशन वेगळं असेल तेव्हा या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय होत आहेत, ते चेंज होत आहेत. ठीक आहे. मग आता पुढे रिसर्च सुरू झाला. डाल्टननी दिलेली ॲटॉमिक थेरी बघूयात आणि त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा देऊया. ठीक आहे. किंवा पुढचे जे काही सायंटिस्ट आहेत ते बघूयात आपण. डाल्टननी त्याच्या ॲटॉमिक थेरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं की ॲटॉमिक मॉडेल मांडायला सुरुवात झाली. ठीक आहे. आता ते कसे काय हे सगळं आपण पाहणार आहोत, कारण आपल्याला प्रश्न या सायंटिस्टवरच खूप विचारतात. ठीक आहे. म्हणून या टॉपिकवरती सायंटिस्टवरती आपल्याला प्रश्न फार विचारतात, म्हणून आपण आधी ते बघूयात. सगळ्यात पहिला सायंटिस्ट मी तुम्हाला म्हणाले जॉन डाल्टन. डाल्टननी 1808 ॲटॉमिक थेरी दिली, ज्याला आपण मॉडर्न ॲटॉमिक थेरी असं म्हणतो, की ज्या ॲटॉमिक थेरीनी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचं एक ॲप्रोप्रिएट असं काय दिलं, एक्सप्लेनेशन दिलं. ठीक आहे. पुढे गेलो. डाल्टननी सगळ्यात पहिला सिद्धांत त्याचा असा सांगितलेला होता की ऑल टाईप्स ऑफ मॅटर्स, ठीक आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचा पदार्थ असेल, मग ते एलिमेंट असतील म्हणजेच मूलद्रव्य असतील किंवा ते काय असतील, कंपाऊंड असतील म्हणजेच संयुगे असतील, किंवा ते काय असतील, मिक्सचर असतील म्हणजेच मिश्रणे असतील, सगळ्यांची निर्मिती ही एकाच मूलभूत घटकापासून झालेली आहे, ज्या मूलभूत घटकाला आपण अणू किंवा ॲटम असं म्हणतो. आहे बरोबर. नंतर डाल्टन असं म्हणाला की ॲटम हा एक भरीव गोळा आहे. म्हणजेच डाल्टन असं म्हणाला की ॲटम काय आहे, एक सॉलिड स्पियर आहे. एक काय आहे, सॉलिड स्पियर आहे, की जो कशाचा बनलेला आहे, जो बनलेला आहे एकाच प्रकारच्या पार्टिकल्सचा. आता बघा, हा एकाच प्रकारच्या पार्टिकल्सचा बनला आहे हा भरीव गोळा. ठीक आहे. आणि ते सारख्या सॉलिड स्पियर आहे. आता सॉलिड तर आपण पाहिलेलं आहे काही ते, बरोबर ना, मागच्या स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये. हे झालं दुसरं स्टेटमेंट. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये डाल्टन असं म्हणाला की रासायनिक अभिक्रियेमध्ये म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला ॲटम किंवा अणू निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, आणि अजून पण असं पण म्हणाला की त्याचं विभाजन पण नाही करता येत. विभाजन पण करता येत नाही, कसं बरं शक्य आहे. ठीक आहे. पण तेव्हा मात्र ही थेरी ॲक्सेप्ट केली गेलेली होती फार, कारण पुढे अजून रिसर्च व्हायचा होता, नाही का. हे झाले त्याचे काही स्टेटमेंट की ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सगळे पदार्थ आहेत त्या ॲटमचे बनलेले आहेत. ॲटम हा एक बेसिक
फंडामेंटल युनिट आहे किंवा बिल्डिंग ब्लॉक एलिमेंट आहे एखाद्या मॅटरचं. पुढे म्हणाला तो एक सॉलिड स्पियर आहे, बरोबर, की जो एकाच प्रकारच्या पार्टिकल्सपासून बनला आहे. पुढे जाऊन म्हणाला की रासायनिक अभिक्रियेमध्ये ॲटम्स आपल्याला निर्माण करता येत नाहीत, नष्ट करता येत नाहीत आणि त्यांचं विभाजन पण करता येत नाही. आणि मग थोडंसं पुढे जाऊन कुठेतरी हे आपल्याला 100% बरोबर तर नक्कीच नव्हतं, याच्यामध्ये काहीतरी ड्रॉबॅक्स हे राहिलेलेच होते. मग हे कशावरून सिद्ध झालं? कारण युजीन गोल्डस्टेन नावाचा जो सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्टनी कॅनाल रेजचा शोध लावलेला होता, ठीक आहे, की जे पॉझिटिव्ह चार्ज्ड पार्टिकल होते. कॅनाल रेजचा शोध लावलेला होता कुणी? युजीन गोल्डस्टेननी. पण त्याच्यानंतर अजूनसुद्धा पुढे एक एक्सपेरिमेंट समोर आलेला होता की जी मॅटरचीच एक प्रॉपर्टी म्हणून आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा अभ्यासली होती, आणि ती प्रॉपर्टी अशी आहे इलेक्ट्रिक चार्जेस. इलेक्ट्रिक चार्जेस. कोणता एक्सपेरिमेंट असेल हा? की आपण जर का एखादं रेशमी किंवा लोकरी कापड एखादी काचेची दांडी किंवा काचेचा रॉड आपण त्या एखाद्या कपड्यावरती घासला तर काय प्रोड्यूस होतो? इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो. हा एक्सपेरिमेंट 1896च्या काहीतरी त्या काळामध्ये समोर आलेला होता. आता तिकडे इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतात, मग ते इलेक्ट्रिक चार्ज कोणते असतात? पॉझिटिव्ह पण असतील आणि निगेटिव्ह पण असतील. आहे बरोबर? मग गोल्डस्टेन म्हणाला होता की हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे जे पार्टिकल आहेत ते कसे आहेत? पॉझिटिव्ह चार्ज असलेले आहेत, ठीक आहे. पण पुढे जो सायंटिस्ट आलेला होता ना, जे थॉम्सन नावाचा जो सायंटिस्ट आला, त्यांनी असं सांगितलं की नाही, हे तर नाही आहे. त्याला हे कन्फर्म माहीत होतं की विश्वामध्ये कोणतेही दोन पदार्थ असू दे, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असतोच, म्हणजेच तिकडे इलेक्ट्रिक चार्ज त्या मॅटरमध्ये असणार आहे. आणि इलेक्ट्रिक चार्जड पार्टिकल कोणते असतात? पॉझिटिव्ह पण असतात पण निगेटिव्ह पण असतात. आता पॉझिटिव्ह असतात हे तर गोल्डस्टेननी ऑलरेडी सांगितलं आहे. मग याला प्रूफ करायचं होतं की त्या अणूमध्ये निगेटिव्ह चार्ज पार्टिकलसुद्धा आहेत, हे प्रूफ करायचं होतं जे थॉम्सनला. पण ते प्रूफ करण्यासाठी त्याला काहीतरी एक्सपेरिमेंट, व्हॅलिड असा एक्सपेरिमेंट करणं गरजेचं होतं, आणि त्यांनी तो केला कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंटच्या स्वरूपात. कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट, ज्याला आपण काहीतरी ऋणाग्र किरण नलिका प्रयोग, बरोबर आहे, ऋणाग्र किरण नलिका प्रयोग आहे. कोणी केला? जे थॉम्सननी केला. जे थॉम्सननी हा एक्सपेरिमेंट केला की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? कॅथोड रेज, की जे निगेटिव्ह पार्टिकल आहेत, निगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकल आहेत, इथे त्यांनी एक एलिमेंट ठेवलं, पॉझिटिव्ह चार्ज एलिमेंट ठेवलं, आणि हे जे पॉझिटिव्ह चार्ज असलेले यांनी काय केले? इकडे काय केले? पुढे त्यांच्यावरती त्यांचा मारा केला. त्याला एक्सपेक्ट काय होतं? त्याला निगेटिव्ह चार्ज पार्टिकल हवे होते, बरोबर आहे. हे जर का सगळेच पॉझिटिव्ह असतील तर सगळे रिफ्लेक्ट व्हायला हवे होते, आहे बरोबर. पण तसं झालं नाही, तर काय झाले? तिकडे अट्रॅक्ट झाले काही रेज, आणि याच्यावरूनच निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय असणार आहे? अट्रॅक्शन. आणि अशाच पद्धतीने या कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने जे थॉम्सननी शोध लावला निगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकल्सचा. जे थॉम्सननी शोध लावला निगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकल्सचा. आणि या निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सला स्टॉनी या सायंटिस्टनी इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. आणि म्हणून आपण जे थॉम्सनला अणूचं विभाजन करणारा किंवा अणूचे विभेदन करणारा सगळ्यात पहिला सायंटिस्ट असं म्हणतो. PYQ आहे, लिहून घ्या. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? मी असं म्हणाले की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? शोध लावला जे थॉम्सन या सायंटिस्टनी. आणि इलेक्ट्रॉन हे नाव कोणी दिलं? इलेक्ट्रॉन हे नाव दिलं स्टॉनी या सायंटिस्टनी. इथे दोन मुद्दे क्लिअर झाले का? ठीक आहे. मग आता बघा, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतात, गोल्डस्टेननी सांगितलेलं होतं, ज्याला त्यांनी कॅनाल रेज असं संबोधलं. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. पुढे निगेटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह पुन्हा येणार आहे, पण तो पॉझिटिव्ह न्यूक्लियसमधला असणार आहे, ठीक आहे. आणि यांनी जे काही गोल्डस्टेननी केलेले होते ते रेजमधले होते, कॅनाल रेज त्यांना संबोधलं होतं, ठीक आहे.
मग आता इथे प्रोटॉन पण आले आणि इलेक्ट्रॉन पण आले, ठीक आहे. म्हणजेच काय तर सब ॲटॉमिक पार्टिकल्सचा शोध लागलेला होता. म्हणजे डाल्टनच्या ॲटॉमिक थेरीला कुठेतरी धक्का पोहोचलेला होता आहे. मग पुढे जाऊन हा काय म्हणाला, जे जे थॉम्सन काय म्हणाला की अणू हा कसा आहे, अणूमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस दोन्ही आहेत. आणि या एक्सपेरिमेंटच्या आधारावरती जे जे थॉम्सननी त्याचं ॲटॉमिक मॉडेल दिलं. मग जे जे थॉम्सननी दिलेलं ॲटॉमिक मॉडेल हे कसं होतं, तर थॉम्सन असं म्हणाला की हा जर का एक ॲटम आहे तर या ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस हे कसे आहेत, इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत. म्हणजे सगळ्या त्या ॲटममध्ये सारख्या प्रमाणात ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळेच पॉझिटिव्ह व्हायला लागले, हो ना. अशा सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये हे ऋण आणि धन चार्जेस जे आहेत ते कसे आहेत, पसरलेले आहेत, की ज्याला आपण प्लम पुडिंग मॉडेल असं पण ओळखतो. पुडिंग हा क्रिसमसमध्ये नाही का एक पदार्थ असतो त्यांचा, वेस्टर्न कंट्रीजमध्ये तो म्हणजे त्यांचा ख्रिसमसमध्ये जो करतात ना तो वाला एक पदार्थ असतो. आपण आपल्या भाषेत समजूयात वॉटरमेलॉनवाला, ठीक आहे. वॉटरमेलॉनमध्ये असलेला जो लालवाला पार्ट आहे ना तो म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल, आणि ज्या त्याच्यामधल्या सीड्स आहेत त्या सीड्स काय झाल्या, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. मग ते झालं ना इक्वली डिस्ट्रीब्यूट झालं, मग तो सॉलिडच झाला की, हो ना. मग असं कोणी सांगितलं, थॉम्सननी सांगितलं. मग तेही कुठेतरी 100% बरोबर नव्हतं. मग आता नेमकं यांच्यावरती अजून रिसर्च पुढे सुरू झाला का, कारण सायंटिस्टना उत्सुकता होती जर का इकडे पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे तर नेमकी त्यांची अरेंजमेंट कशी आहे या आधारावरती, ठीक आहे. मग याच पद्धतीने याच बेसिसवरती पुढचा आपला सायंटिस्ट आला, तो होता रुदरफोर्ड. आणि रुदरफोर्डनी असं क्लिअर आधीच सांगून दिलं की अणू हा काय आहे, पोकळ आहे. रुदरफोर्ड असा म्हणाला की अणू हा कसा आहे, पोकळ आहे आणि त्याच्यामध्ये पुरेशी अशी काय आहे, जागा आहे, पोकळ जागा आहे, एम्प्टी असा स्पेस आहे, ठीक आहे. रुदरफोर्डचा ॲक्च्युअली स्टडी जो होता ना तो स्टडी रुदरफोर्डचा सुरू होता रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती. कशावरती सुरू होता, रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती, ठीक आहे. मग यांनी काय केलं ना, या रेडिओ ॲक्टिव्ह पार्टिकल जे काही अल्फा पार्टिकल्स होते, अल्फा पार्टिकल्स म्हणजे डबली चार्ज्ड हेलियम, डबली चार्ज्ड हेलियम आयन्स, की ज्यांच्याकडे पुरेशी एनर्जी आहे, ठीक आहे. असे अल्फा पार्टिकल म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल, ठीक आहे. मग याला काय प्रूफ करायचं होतं की अणू हा भरीव नाहीये, तो कसा आहे, पोकळ आहे, ठीक आहे. याचा स्टडी कशावर सुरू होता, रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती सुरू होता. आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी, फादर ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटीचे जनक असं आपण कोणाला म्हणतो, हेनरी बॅक्वेरेल या सायंटिस्टला म्हणतो, ठीक आहे. ती कन्सेप्ट वेगळी राहिली, आपल्या इकडे आता वेगळं आहे. रुदरफोर्डने एक्सपेरिमेंट कोणता केलेला होता, गोल्ड फॉईलवाला एक्सपेरिमेंट केला. रुदरफोर्डने केला गोल्ड फॉईलचा एक्सपेरिमेंट. काय केलं त्यांनी की ठीक आहे, हे जे अल्फा पार्टिकल्स आहेत तिकडे एक गोल्ड फॉईल घेतली आणि या गोल्ड फॉईलवरती त्यांनी काय केले, त्या अल्फा पार्टिकल्सचा काय केला, मारा केला. किंवा अगदी जे काही फास्ट मूव्हिंग अल्फा पार्टिकल्स होते ते अल्फा पार्टिकल्स त्यांनी याच्यावरती सोडले. हा काय म्हणाला होता की अणू हा कसा आहे, पोकळ आहे. मग याला जे काही एक्सपेक्ट होतं त्याच्या खूपच जास्त, म्हणजे सगळे जे त्याला रिझल्ट मिळाले ते कसे होते, अनएक्सपेक्टेड होते, ठीक आहे. सगळ्यात पहिला रिझल्ट त्याला असं आढळून आलं की काही रेज जे आहेत, काही अल्फा पार्टिकल्स हे सरळ गेले, स्ट्रेट गेले, म्हणजे आरपार गेले आहे, बरोबर. की ज्याच्यावरून त्याला हे तर सिद्ध झालं की अणू काय आहे, पोकळ आहे. पुढे दुसरं ऑब्झर्वेशन असं होतं की जे काही रेज होते ना ते अगदी लहान कोनामध्ये, अगदी स्मॉल अँगलमध्ये, अगदी लहान कोनामध्ये काय झाले, डिफ्लेक्ट झाले. काय झाले, डिफ्लेक्ट झाले. मग हे त्याच्यासाठी थोडंसं शॉकिंग होतं की लहान कोनामध्ये डिफ्लेक्ट झाले, म्हणजेच त्याच्यामध्ये कुठले ना कुठले तरी पार्टिकल्समध्ये आहेत की ज्यांच्यावरती ते रेज आदळल्यानंतर ते काय होत आहेत, ते डिफ्लेक्ट होत आहेत. आणि काही पार्टिकल्स असे होते अगदी कमी, काही रेज जे आहेत किंवा जे काही अल्फा पार्टिकल्स आहेत ते ॲज इट इज, जसेच्या तसे माघारी आले.
ठीक आहे, मग आता या 3 ऑब्झर्वेशन्सवरून काय प्रूफ होतं, म्हणजे याला थोडंसं स्वतःचं काय करावं लागलं, चेंजेस करावे लागले. याला स्वतः त्यांनी जे आधी सांगितलेलं होतं की अणू हा पोकळ आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारा असा एम्प्टी स्पेस आहे. ठीक आहे, रुदरफोर्डनी मग जे मॉडेल दिलं ना, त्याला आपण आपल्या सूर्यमालेसारखं आहे असं समजूयात. म्हणजे आपला हा मध्ये सूर्य आहे आणि त्याच्या भोवती इतर जे काही ग्रह आहेत ते काय करतायत, फिरतायत. मग या सगळ्या त्याला हे जे काही त्यांनी ऑब्झर्वेशन्स नोंदवले, ठीक आहे, त्या आधारावरती रुदरफोर्डनी त्याचं ॲटॉमिक मॉडेल मांडलं. आणि रुदरफोर्ड काय म्हणाला की ॲटममध्ये पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स तर आहेत, पण ते कुठेतरी एकाच ठिकाणी आहेत. आता हे जे सगळेच्या सगळे परत आलेले होते ना, काही पार्टिकल्स जे परत आले, ठीक आहे, ते खूप कमी प्रमाणात आले. म्हणजे साधारणपणे मला वाटते NCERTमध्ये दिलेल्या डाटानुसार 12,000मधला एक पार्टिकल ॲज इट इज परत आला. ठीक आहे, मग यांनी असं सांगितलं की अणूमध्ये पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल आहेत आणि जे कुठे आहेत सेंटरला आहेत, ज्याला त्यांनी न्यूक्लियस असं संबोधलं. ठीक आहे, म्हणजेच अणू हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. म्हणजेच रुदरफोर्डनी पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलचा शोध लावला, पण ते पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल कुठले होते, न्यूक्लियसमधले होते. त्याचबरोबर तो असं म्हणाला की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स या न्यूक्लियसच्या भोवती काय करतायत, एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय करतायत, रिव्हॉल्व्ह करतायत. त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये ते पार्टिकल्स फिरतायत असं कोण म्हणालं, रुदरफोर्ड म्हणाला. ठीक आहे, अजून त्याचबरोबर रुदरफोर्डनी सांगितलं की ते सर्क्युलर पाथमध्ये फिरतायतच आहे, पण ते त्यांच्याकडे काहीतरी ठराविक एनर्जी असणार आहे बरोबर. पण रुदरफोर्डला काही मुद्दे एक्सप्लेन करता आलेले नाहीत. मग आता ते मुद्दे कोणते ते बघूयात. आता इथंपर्यंत तर खूप झालं ना, हे सुद्धा एक्सप्लेन केलं तरी खूप झालं की मध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत आणि त्याच्या साईडनी इलेक्ट्रॉन फिरतायत. मग मला सांगा, पॉझिटिव्ह चार्ज जर का सेंटरला आहे आणि बाजूनी इलेक्ट्रॉन फिरतायत, तर इलेक्ट्रॉन तर निगेटिव्ह चार्जेस आहेत. मग इलेक्ट्रॉन त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायला हवेत, आहे ना बरोबर. पण असं काही होत नाहीये. याचं एक्सप्लेनेशन रुदरफोर्डला देता आलं नाही. का नाही, कारण मॅक्सवेल नावाचा एक सायंटिस्ट होता आणि मॅक्सवेलचा नाही का इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन वगैरे त्याच्यावरती तो सारा काय सुरू होता, त्याचा स्टडी सुरू होता. कोणाचा, मॅक्सवेलचा. 1 मिनिट फक्त, बरोबर आहे, त्यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीवरती त्याचा स्टडी सुरू होता. मग त्यांनी असे नंतर प्रश्न उपस्थित झाले की जे इलेक्ट्रॉन इकडे बाजूनी फिरतायत ना, ते ॲक्सिलरेटेड आहेत का. ठीक आहे, म्हणजेच काय, त्यांचं एक ठराविक असं स्पीड आहे. ठीक आहे, मग त्यांचं ॲक्सिलरेशन वाढलं, ठीक आहे, त्यांचं ॲक्सिलरेशन वाढलं तर मग ते कुठेतरी दुसरीकडे जातील का. ठीक आहे, किंवा या ऑर्बिट सोडून बाहेर जातील का. किंवा समजा त्यांचं ॲक्सिलरेशन, त्यांची एनर्जी कमी झाली, ठीक आहे, किंवा त्यांना या आतमधल्या ऑर्बिटमध्ये परत यायचं आहे, तर मग ते रेडिएशन इमिट करून आतमध्ये परत येतील का. मग या सगळ्याचं एक्सप्लेनेशन ना रुदरफोर्डला देता नाही आलं. ठीक आहे, इथंपर्यंत ते लिमिटेड राहिलं. त्याच्यामुळे रुदरफोर्डची जी काही थेरी होती, जे ॲटॉमिक मॉडेल होतं, ते काहीसं अशा पद्धतीचं नाही, पण आपण ते या अशा पद्धतीचं असतं असं म्हणतो आहे. ठीक, म्हणजे हे इलेक्ट्रॉन हे अशा फॉर्ममध्ये फिरतात. हे झालं रुदरफोर्डने सांगितलेल्यानुसार. पण रुदरफोर्डचाच जो काही नाही का पुढे आलेला सायंटिस्ट होता, त्याला रुदरफोर्डचा शिष्य असं पण म्हणतात, स्टुडंट म्हणतात, फ्रेंड म्हणतात, तो होता नील्स बोअर हा. ठीक आहे, मग नील्स बोअरनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि नील्स बोअरनी याच स्टडीवरती किंवा याच ॲटॉमिक मॉडेलसाठी नील्स बोअरला नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं होतं फिजिक्समधलं. ठीक आहे, मग नील्स बोअरनी असे कोणत्या 2 डेव्हलपमेंट होता, त्या 2 डेव्हलपमेंटच्या आधारावरती त्याची ॲटॉमिक थेरी मांडली. ठीक आहे, किंवा त्यांनी दिलेलं ॲटॉमिक मॉडेल मांडलं, हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट होतं. आधी आपण बघूया, त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला ते खूप महत्त्वाचं आहे समजणं, त्याच्याकडे जाणार आहोत. मग नील्स बोहरनी जे काही ॲटॉमिक मॉडेल दिलं आपल्याला, ते समजण्यासाठी आपल्याला 2 डेव्हलपमेंट समजणं महत्त्वाचं आहे. त्यातली सगळ्यात पहिली आहे ते म्हणजे ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि दुसरं असं होतं ते म्हणजे ॲटॉमिक स्पेक्ट्रम. ॲटॉमिक स्पेक्ट्रम इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तेवढाच इंटरेस्टिंग पण आहे. एकदा समजला ना, क्लिअर झाला, मग नंतर काहीच प्रॉब्लेम नाही आहे.
ठीक आहे. आता हे जे काही सगळ्या ऑब्झर्वेशन होते आपल्याला वेगळ्या वेगळ्या सायंटिस्टनी दिलेल्या, आपण डाल्टनचं पाहिलं, डाल्टन नंतर जे थॉम्सनचं पाहिलं, जे थॉम्सन नंतर आपण पाहिलं रुदरफोर्डवालं मॉडेल. पण रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये काही ड्रॉबॅक्स राहिलेले होते, त्याला काही गोष्टी एक्सप्लेन नाही करता आल्या. तर ते एनर्जी इमिट करतील का रॅडिएशन्सच्या फॉर्ममध्ये किंवा काय, कारण मॅक्सवेलनी ते तसं सांगितलेलं होतं. मॅक्सवेलचा इलेक्ट्रो रेडिओ ॲक्टिव्हिटी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी याच्यावरती स्टडी सुरू होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीवरती मॅक्सवेलचा. आणि मॅक्सवेलनी ऑलरेडी असं सांगून झालेलं होतं, काय सांगितलेलं होतं मॅक्सवेलनी, की जेव्हा इलेक्ट्रॉनकडची एनर्जी वाढते ना, म्हणजे एखाद्या पार्टिकलकडे असणारी एनर्जी जेव्हा वाढते आणि त्या पार्टिकलला जेव्हा त्याच्या मूळ एनर्जीमध्ये यायचं असतं किंवा कमी एनर्जी, नेहमी लक्षात ठेवायचं कोणताही युनिवर्समधला कोणताही पार्टिकल असू दे, कोणतंही ऑब्जेक्ट असू दे, ते नेहमी याच प्रयत्नात असतं की ते लो एनर्जी लेवलला राहील. ठीक आहे, कमी एनर्जी लेवलला राहील. मग इलेक्ट्रॉन त्या काही ठराविक काळापुरते खूप ॲक्सिलरेट झाले, ठीक आहे, एक्सायटेड होऊन पुढे गेले दुसऱ्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, पण काही वेळाने काय करतील, त्यांची ती एनर्जी संपेल, त्यांना नाही, ठीक आहे, त्यांना त्यांच्या मूळ एनर्जी लेवलला परत यायचं आहे. मग एक्स्ट्राची जी एनर्जी आहे ती ते काय करतात, इमिट करतात. कोणत्या फॉर्ममध्ये, रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये, रॅडिएशनच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी इमिट करतात आणि आपल्या मूळ याच्यामध्ये परत येतात. मग हे असं काही आहे का, हे रुदरफोर्डला नाही करता आलं एक्सप्लेन. आणि मग ते एक्सप्लेन केलं आपल्याला नील्स बोहरनी. आणि या दोन डेव्हलपमेंटच्या आधारावरती नील्स बोहरनी ही सगळी थेरी आपल्याला काय केली, एक्सप्लेन केली. आणि त्यातला पहिला आत्ता आपल्याला बघायचा आहे की ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. मग हे ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन समजण्याआधी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन समजण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज माहिती असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज माहीत असणं. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जच्या आधी आपल्याला माहीत हवं फक्त वेव्ह माहिती हवं. आता वेव्ह म्हणजे काय, आपण लाईटपासून साऊंडपासून सगळीकडे शिकत आलेलो आहे बरोबर. सिमिलरली लक्षात घ्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे. आपण प्रिझम पाहिलाय, लाईटमध्ये पाहिला आपण प्रिझम. काय होतं, प्रिझम आहे, एक मीडियम आहे, आपण लाईट रे त्याच्यावरती टाकला, काय झाला, तो वेगवेगळ्या वेवलेंथनुसार काय झाला, सेपरेट झाला, म्हणजे डिस्पर्स झाला. त्यालाच आपण डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणालो. आणि आपल्याला एक स्पेक्ट्रम मिळाला, लाईट स्पेक्ट्रम मिळाला, एक पट्टा मिळाला की ज्याचे कलर कसे आहेत, वेगळे वेगळे आहेत. कशानुसार ते कलर वेगळे झालेले होते, त्यांच्या वेवलेंथनुसार आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार. त्यांच्या वेवलेंथनुसार आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार हे काय झालेले होते, सेपरेट झालेले होते. मग आता पुढे मुद्दा आला आपला. वेव्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे एखादं स्टेबल मीडियम आहे, त्याच्यामध्ये क्रिएट केला डिस्टर्बन्स आणि जो काही तयार होईल, जो काही आउटपुट असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, वेव्ज असं म्हणणार आहे. मग आता बेसिकली लक्षात घ्या, इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक या दोघांचा अर्थ आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय, त्याच्यासाठी आपल्याला आधी समजणं गरजेचं आहे ड्युअल नेचर. ठीक आहे, मग हे ड्युअल नेचर समजावून घेताना जसं की मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, मॅक्सवेलनी 1870मध्ये ऑलरेडी हे सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं की जेव्हा एखादा इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल हा ॲक्सिलरेट होतो, ठीक आहे, जेव्हा एखादा इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल ॲक्सिलरेट होईल आणि ॲक्सिलरेट करून तो मूव्ह होत असेल किंवा तो काय करत असेल, फिरत असेल, तेव्हा काय तयार होते, अल्टरनेट इलेक्ट्रिक आणि अल्टरनेट मॅग्नेटिक फील्ड तयार होते. क्लिअर मुद्दा. कोणी सांगितलेलं होतं, मॅक्सवेलनी. मॅक्सवेल कशावर स्टडी करत होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. मग या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीच्या आधारावरती 1870मध्ये मॅक्सवेलने ऑलरेडी हे सांगून ठेवलंय की जेव्हा एखादा इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल, म्हणजेच ज्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, इलेक्ट्रिकली चार्ज्ड पार्टिकल काय झाला, ॲक्सिलरेट झाला. आणि ॲक्सिलरेट होऊन तो मूव्ह करतोय, तो दुसरीकडे कुठेतरी जातोय, तो फिरतोय.
अशा वेळी तो काय तयार करतो, अल्टरनेट इलेक्ट्रिक फील्ड आणि अल्टरनेट मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. ठीक आहे. मग त्यांनी ते आपल्याला वेव्हजच्या प्रकारामध्ये दाखवलं आणि म्हणून हे अल्टरनेट इलेक्ट्रिक, अल्टरनेट मॅग्नेटिक, इलेक्ट्रिकमधला इलेक्ट्रिक म्हणून इलेक्ट्रो आणि मॅग्नेटिक म्हणून मॅग्नेटिक. ठीक आहे. म्हणून आपण या वेव्हजला म्हणालो की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. क्लिअर मुद्दा की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कोणी आणि कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन केल्या ते. ठीक आहे. आपण जाऊयात वेव्ह नेचर समजावून घेण्याकडे. आता हे अल्टरनेट इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड आहे. आपला एक पार्टिकल आहे, हे काय आहे, ही आपली मीन पोझिशन आहे एखाद्या वेव्हची. ठीक आहे. वेव्हज आपली पहिली वेव्ह आहे कोणती, इलेक्ट्रिक वेव्ह. इलेक्ट्रिक वेव्ह कशी जाते, ही अशा पद्धतीमध्ये. ओके, ही आहे आपली इलेक्ट्रिक वेव्ह. मी काय म्हणाले, अल्टरनेट इलेक्ट्रिक, अल्टरनेट मॅग्नेटिक. मग तोच पार्टिकल अजून काय तयार करेल, मॅग्नेटिक फील्ड पण तयार करेल. मग ती मॅग्नेटिक फील्ड कशी तयार होते बघा. ही काहीशी अशा पद्धतीची ती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. म्हणजेच हे जे आहे, ठीक आहे, याला ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे, ही आता इथे मला ती डायग्राममध्ये तुम्हाला दिसत नाही आहे, पण ही इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन, त्यानंतर ही मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन, आणि ज्या डिरेक्शनमध्ये आपल्या वेव्हचं प्रोपॅगेशन होतं आहे किंवा जे मीडियमचं जे काही मेन पोझिशन आहे, ती मेन पोझिशन हे तिघेसुद्धा एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात आणि एकाच प्लेनमध्ये असतात. हे कोणाच्या द्वारे आपल्याला सिद्ध होतं, ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशनचं ड्युअल नेचर कळालं तुम्हाला. एक म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड तयार करते, त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्डसुद्धा काय करते, तयार करतात. आता मी असं म्हणाले आत्ताच म्हटलंय मी की हे जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि वेव्हचं ओव्हरऑल प्रोपॅगेशन जे आहे म्हणजे वेव्हचं किंवा त्या लहरीचं प्रसारण जे आहे ते कसं असतं, एकमेकीला परपेंडिक्युलर असतं. त्याचबरोबर आपण जेव्हा साऊंडमध्ये वेव्हज शिकलो आणि वेव्हजचे पॅरामीटर्ससुद्धा आपण शिकलो आहे, बरोबर. म्हणून म्हटलं होतं की हे टॉपिक जे आहे ना, हा ॲक्च्युली केमिस्ट्रीमधला टॉपिक आहे, पण केमिस्ट्रीला आपण सेंट्रल सायन्स म्हटलेलं होतं, बरोबर आहे ना. म्हणजे सगळ्याचं इथे काय असतं, सगळ्याचं मिक्सिंग असतं इथे. ठीक आहे. म्हणून त्या दोन्ही असं टॉपिकची व्यवस्थित ती लिंक लावावी लागते. त्यामुळे आधीचे लेक्चर व्यवस्थित जसे पाहिले नसतील त्यांनी पाहून घ्या. ठीक आहे. नोट्स स्वतःच्या प्रिपेअर करायला सुरुवात करा, कारण तुम्हाला मिळतील पण त्यासाठी थोडासा वेळ जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे सांगताना हेच मुद्दे तिकडे येणार आहेत नोट्समध्ये, कारण तेच इम्पॉर्टंट आहेत जास्त. सो तुम्ही हे नोट डाऊन करत चला तुमच्या भाषेमध्ये, नक्कीच ते बेनिफिशियल असेल तुमच्यासाठी. मी असं म्हणाले की आपण वेव्हज जेव्हा साऊंड हा टॉपिक पाहिला तेव्हा आपण वेव्हजचे पॅरामीटर्स पाहिलेले होते. कोणते कोणते पॅरामीटर्स होते, जसं की वेव्हलेंथ आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी बरोबरच त्यांचं ॲम्प्लिट्यूड आहे, टाईम पिरियड आहे, बरोबर ना. मग हे जे सगळं असतं ना ते या वेव्हजचं काय असतं, सिमिलर असतं. सगळं काय असतं, सिमिलर असतं. फक्त यांचा जे काही प्लेन असतं ना ते प्लेन एकमेकीला कसं असतं, परपेंडिक्युलर असतं. ठीक आहे. म्हणजेच काय, त्यांचं जे प्रोपॅगेशन होत असतं जसं मी इथे दाखवलं त्या पद्धतीने ते कशा असतात, एकमेकीला परपेंडिक्युलर असतात. बाकी जे काही वेव्हचे पॅरामीटर आहे, त्यांची वेव्हलेंथ असेल किंवा त्यांची फ्रिक्वेन्सी आहे, त्यांचं ॲम्प्लिट्यूड आहे, सगळं काय असतं, सेम असतं, सारखं असतं आहे, बरोबर. मग या जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स किंवा हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम्स आहेत किंवा हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स आहेत ते जेव्हा एकत्रित येतात तेव्हा ते एकत्र येऊन काय तयार करतात, ते एकत्र येऊन तयार करतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. काय तयार करतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. म्हणजे कसं आठवा माहिती आहे का, आपण जर का एखादी काचेची पट्टी घेतली आणि ती लाईटमध्ये, नवी कोरी पट्टी ती लाईटमध्ये आपण अशी पाहिली तर जे काही आपल्याला कलर्स दिसतात का, ते सगळे कलर्स एका या लाईनमध्ये दिसतात ना. ती एक लाईन ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्या वेव्हलेंथनुसार डिवाईड झालेले, की जे आपण प्रिझममध्ये सुद्धा पाहिलेलं होतं आहे, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो. आणि या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत याच्या प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या आहेत. कुठे पाहिलेल्या आहेत, लाईटमध्ये. कशा काय, कारण लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचा एक फॉर्म आहे, बरोबर आहे ना.
मग तिकडेच आपण याच्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत आणि प्लस अजून साऊंडमध्ये सुद्धा पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, सो ते लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. अजून सगळ्यात महत्त्वाचं की या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजना प्रोपॅगेट होण्यासाठी, प्रसरण पावण्यासाठी, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाण्यासाठी किंवा त्यांना प्रसरण पावण्यासाठी मीडियमची गरज नसते. मीडियमची गरज नसते. आहे बरोबर, इथंपर्यंत आहे ना, काहीच नाही चुकीचं, सगळं काही तुम्हाला व्यवस्थित सांगून झालं आहे. हे का सांगितलं, हे आपण काय बघतोय, ड्युएल नेचर बघतोय. कोणाचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचं. त्या ड्युएल नेचरमधलं वेव्ह नेचर तर आपण बघितलं. आता आपलं बाकी आहे पार्टिकल नेचर, की जे पार्टिकल नेचर आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि त्याच्या आधारावरती या 2 डेव्हलपमेंट होत्या आणि त्याच्या आधारावरती बोसने त्याचं ॲटॉमिक मॉडेल दिलं. ते ॲटॉमिक मॉडेल आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. ठीक आहे, आणि अजून त्या ॲटॉमिक मॉडेलचे काही ड्रॉबॅक्स आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे हा ॲटॉमिक स्ट्रक्चरचा. आणि याच्या पुढे याच्यामध्ये आयसोटोप्स वगैरे सगळा जो पार्ट आहे, जो महत्त्वाचा आहे आपल्याला, ज्याच्यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत, तो पार्टसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की जो आपण तिकडे बघणार आहोत येणाऱ्या लेक्चरमध्ये. एकदा इन शॉर्ट मी तुम्हाला हे सगळं एकदा सुरुवातीपासून सांगते, कारण थोडासा हा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं ॲटमचं एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. कोणापासून बघितलं, महर्षी कणादांपासून. नंतर आले कात्यायन, इंडियन फिलॉसॉफर होते. नंतरचे 2 ग्रीक फिलॉसॉफर, ज्यांच्यामध्ये आपण बघितलं डेमोक्रिटस पाहिला, आणि नंतरचे कोण होते, ल्युसिपस. डेमोक्रिटस आणि ल्युसिपस. नंतर जेव्हा आपल्याला कळलं की ॲटमचे एलिमेंट तर वेगळे वेगळे गुणधर्म दाखवत आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी घटक वेगळा आहे. ठीक आहे, मग त्याच्यावर रिसर्च झालं. याच्या प्रॉपर्टीज वेगळं असण्यावरती जेव्हा रिसर्च झालं तेव्हा वेगवेगळ्या सायंटिस्टने आपले ॲटॉमिक मॉडेल दिले. त्यातला सगळ्यात पहिला होता जे थॉम्सन. ठीक आहे, पण जे थॉम्सनच्या आधी डाल्टननी जे ॲटॉमिक मॉडेल दिलेलं होतं, त्या डाल्टननी ॲटॉमिक थेरीसुद्धा दिली आणि म्हणून डाल्टनला आपण फादर ऑफ मॉडर्न ॲटॉमिक थेरी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, डाल्टन असं म्हणाला होता की तो सॉलिड स्पियर आहे. त्याचबरोबर त्याने असं सांगितलं, एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण ॲटमला नष्ट करू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही आणि त्याला आपण डिवाईड पण करू शकत नाही. आहे बरोबर. पण पुढे जेव्हा गोल्डस्टेन आला तेव्हा गोल्डस्टेन असं म्हणाला, ज्यांनी कॅनल रेजचा शोध लावला, तो म्हणाला की याच्यामध्ये ना ॲटममध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत. ठीक आहे, मग पुढे आल्यानंतर जे थॉम्सन असं म्हणाला की असं तर होऊ नाही शकत. ठीक आहे ना, का, कारण तोपर्यंत 1896च्या आधी तो एक नाही का 2 ऑब्जेक्ट एकमेकांवरती घासले तर इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो, म्हणजेच एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. हे तर थॉम्सनला माहिती होतं. मग थॉम्सन म्हणाला इथे जर का पॉझिटिव्ह आहे तर 100% निगेटिव्ह पण असायला हवा, म्हणून त्यांनी केला कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट. ठीक आहे, मग कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने जे थॉम्सननी निगेटिव्ह चार्ज पार्टिकलचा शोध लावला आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्सना इलेक्ट्रॉन हे नाव स्टॉनी या सायंटिस्टनी दिलं. ठीक आहे, आणि म्हणून आपण जे थॉम्सनला अणूचे विभाजन करणारा सगळ्यात पहिला शास्त्रज्ञ असं म्हणून ओळखतो. पण त्यांनी असं सांगितलं, प्लम पुडिंग मॉडेल दिलं की जो म्हणाला की सगळीकडे न्यूट्रॅलिटी आहे. बरोबर आहे ना, जे थॉम्सन म्हणाला न्यूट्रॅलिटी आहे. काय, सगळीकडे म्हणजे पूर्ण जो काही ॲटम आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस पसरलेले आहेत की जे एकमेकांना काय करतात, इलेक्ट्रिकली बॅलन्स करतात आणि न्यूट्रल राहतात. ठीक आहे, म्युच्युअल न्यूट्रॅलिटी. ठीक आहे, असं कोण म्हणाला, जे थॉम्सन म्हणाला. पण रुदरफोर्ड म्हणाला की त्यामध्ये भरपूर असा एम्प्टी स्पेस आहे आणि रुदरफोर्डनी केला गोल्ड फॉईलवाला एक्सपेरिमेंट आणि त्याला जे एक्सपेक्ट होतं त्याच्या खूप जास्त काहीतरी त्याला अनएक्सपेक्टेड रिझल्ट मिळाले, ज्याच्या आधारावरती रुदरफोर्डनी सांगितलं की जो काही न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो सेंटरला आहे न्यूक्लियसच्या फॉर्ममध्ये आणि सर्क्युलर ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन काय करतात, त्याच्या भोवती फिरतायत. आहे बरोबर. मग मॅक्सवेलनी सांगितलेलं होतं की त्याचा अभ्यास कशावरती सुरू होता किंवा त्यांनी जे काही त्याचं ऑब्झर्वेशन होते किंवा तो जो काही त्याचं वर्क होतं ते कशावरती होतं, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीवरती होतं. आहे बरोबर. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरीनुसार मॅक्सवेल त्यांनी ऑलरेडी असं सांगून झालेलं होतं की जर का एखादा चार्ज पार्टिकल्स, ठीक आहे, तो जर का ॲक्सिलरेट झाला तर तो काय करतो, एनर्जी इमिट करतो. ठीक आहे,
आणि तो त्याच्या मूळ याच्यावरती परत येण्यासाठी पुन्हा काय करतो, एनर्जी रॅडिएशनच्या स्वरूपात इमिट करतो, बरोबर आहे. मग असं जर का होतंय, जर का सेंटरला न्यूक्लियस आहे, बाजूनी त्याच्या पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत, तर मग सगळे जे पार्टिकल आहेत ते पुन्हा इकडे या न्यूक्लियसवरती येऊन आदळायला हवेत ना, पण ते तसं होत नाही आहे. मग हे सगळं रुदरफोर्डला एक्सप्लेन नाही करता आलं, ठीक आहे. आणि मग नंतर पुढे आलं बोह्रचं मॉडेल, की त्याच्यासाठी 2 महत्त्वाच्या डेव्हलपमेंट रिस्पॉन्सिबल होत्या आणि त्यासुद्धा आपल्याला पाहायचे. त्यातली एक होती ड्युएल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन आणि दुसरी होती ॲटॉमिक स्पेक्ट्रम. आणि या ड्युएल नेचरमध्ये आपण वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर असं दोन्ही अभ्यासणार आहोत, ठीक आहे. मग हे झालं आपला आजचं लेक्चर किंवा आजच्या पुरतं जो काही पार्ट होता तो वाला. याच्या येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण नील्स बोहरचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे ते, त्याच्यानंतर आयसोटोप्स काय आहेत, आयसोबार्स काय आहेत, त्यानंतर पार्टिकल नेचर काय आहे, ठीक आहे, वेव्हचं पार्टिकल नेचर काय आहे आणि ॲटॉमिक स्पेक्ट्रम काय आहे, हे सगळं आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. होप सो की तुम्हाला हा आजचा पार्ट समजलेला असेल. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, पण जर का लेक्चर व्यवस्थित केलं तर ते समजेल. 9th NCERT मधून जरी प्रिपेअर केलं तरीसुद्धा चांगलं आहे, कारण 11वीमध्ये थोडासा डाटा फारच जास्त किचकट दिलेला आहे, एवढं डीप विचारतही नाही, ठीक आहे. जो ॲटॉमिक स्पेक्ट्रम वगैरे पार्ट आहे तो आपण इथे कवर करणारच आहोत, त्यामुळे एवढं काही जास्तच डिटेल जाण्याची गरज नाही आहे. होप सो की हा पार्ट समजलेला असेल. येणारा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.